श्रीहरी पद्मपुराणाअंतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य आज आपण बघणार आहोत. भगवान शिव म्हणतात, आता तुम्ही गीतेच्या 10व्या अध्यायाच्या महात्म्याची अतिशय पावन कथा ऐका. ही कथा स्वर्गरूपी किल्ल्यात जाण्यासाठी सुगम असा रस्ता आहे. या कथेच्या प्रभावाची सीमा अत्युच्च आहे. काशीपुरीमध्ये धीरबुद्धी नावाने प्रसिद्ध असलेला एक ब्राह्मण होता. त्याची माझ्या ठाई माझ्या प्रिय नंदीसारखी भक्ती होती. तो पवित्र कीर्तीसाठी नेहमी तत्पर राहणारा, शांतचित्त असलेला, हिंसा, कठोरता आणि दुस्साहस यांच्यापासून दूर राहणारा असा होता. जितेंद्रिय असल्यामुळे तो निवृत्ती मार्गातच नेहमी स्थित राहत असे. त्याने वेदरूपी समुद्र पार केला होता, म्हणजेच त्याला संपूर्ण वेदांचे उत्तम ज्ञान होते. तो संपूर्ण शास्त्रार्थाचा ज्ञानी होता. त्याचे मन नेहमी माझ्या ध्यानातच संलग्न असे. तो मनाला अंतरात्म्यात लावून नेहमी आत्मतत्वाचा साक्षात्कार करीत असे. जेव्हा तो चालत असे तेव्हा मी प्रेमाने वश होऊन त्याच्या मागे धावत त्याला हाताचा आधार देत असे. हे पाहून माझ्या पार्षद भुंगदिरीटीने विचारले, भगवान, या प्रकारे चांगले आपले दर्शन कोणी केले असेल? या महात्म्याने कोणते तप, होम अथवा जप केला आहे की स्वतः आपण पावलोपावली या महात्म्याला हाताचा आधार देत देत चालतात? भृडिग्नी ऋषीचा हा प्रश्न ऐकून अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात केली. एकेकाळची गोष्ट आहे. कैलास पर्वताच्या पश्चिमभागात पुन्नाग नावाच्या वनामध्ये चंद्राच्या अमृतमय किरणांचा वर्षा होत असलेल्या भूमीत एका वेदीचा आश्रय घेऊन मी बसलेला होतो. मी बसल्यानंतर एका क्षणातच भयानक तुफान सुरू झाले. तेथील झाडांच्या फांद्या वर खाली होऊन एकमेकावर आपटू लागल्या. कित्येक फांद्या तुटून जमिनीवर विखुरल्या गेल्या. पर्वताची स्थिर सावलीसुद्धा हलू लागली. त्यानंतर तेथे एक महाभयंकर शब्द झाला. त्याचा प्रतिध्वनी पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात उठली. त्यानंतर आकाशातून कोणी एक विशाल पक्षी उतरला. त्याची अंगकांती काळ्या ढगासारखी होती. तो काजळाच्या राशीप्रमाणे, काळ्या कुट्ट अंधाराप्रमाणे किंवा पंख कापलेल्या काळ्या पर्वतासारखा वाटत होता. पायाने पृथ्वीचा आधार घेऊन त्या पक्षाने मला प्रणिपात केला आणि एक सुंदर ताजे कमळ माझ्या पायावर ठेवून स्पष्टवाणीने माझी स्तुती करण्यास सुरुवात केली. पक्षी म्हणाला, देवा, आपला विजय असो. आपण चिदानंदमय अमृताचे समुद्र आणि जगाचे पालन करते आहात. नेहमी सद्भावनेने युक्त आणि अनासक्तीच्या लाटांनी उल्हासित आहात. आपल्या वैभवाचा मुळीच अंत नाही. आपला विजय असो. अद्वैत भावनेने परिपूर्ण असलेल्या बुद्धीच्या योगाने आपण तिन्ही प्रकारच्या मळापासून रहित आहात. आपण जितेंद्रिय असलेल्या भक्तांच्या अधीन राहता. तसेच ध्यानामध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आपण अविद्याजन्य उपाधिरहित, नित्यमुक्त, निराकार, निरामय, निस्सीम, अहंकारशून्य, आवरणरहित आणि निर्गुण आहात. आपले चरणकमळ शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यात प्रवीण आहेत. आपण भयंकर अशा महासर्पाच्या विषाच्या ज्वालांनी कामदेवाला भस्म केले आहे. आपला विजय असो. आपण प्रत्यक्ष आदी प्रमाणापासून दूर असूनही प्रमाण्य स्वरूप आहात. आपणाला वारंवार नमस्कार आहे.
चैतन्याचे स्वामी आणि त्रिभुवन स्वरूप धारण करणारे प्रभू आपणाला प्रणिपात आहे. श्रेष्ठ योगी लोक आपल्या चरणांची आराधना करतात. त्या चरणकमलाला मी वंदन करतो. आपले चरणकमळ भव पाप समुद्र तारून पार जाण्यासाठी अद्भुत शक्तिशाली आहेत. महादेवा, साक्षात बृहस्पतीसुद्धा आपली स्तुती करण्याचे धैर्य करू शकत नाहीत. सहस्त्रमुखे असलेल्या नागराजशेषामध्येही आपल्या गुणांचे वर्णन करण्याचे चातुर्य नाही, तर मग माझ्यासारख्या अल्पबुद्धी असलेल्या पक्ष्यांचे काय बिशाद आहे. त्या पक्षाने केलेल्या ह्या अशा स्तुतीला ऐकून मी त्याला विचारले, विहंगा, तुम्ही कोण आहात आणि कोठून आलेले आहात? तुमचे शरीर तर हंसाकृती आहे, परंतु रंग मात्र कावड्याचा मिळाला आहे. तुमचे येथे येण्याचे काय प्रयोजन आहे ते सांगावे. पक्षी म्हणाला, मला ब्रह्माजींचा हंस समजा. धुर्जटे ज्या कर्मामुळे माझ्या शरीराला ही काळिमा आली आहे ते ऐका. प्रभो, जरी आपण सर्वज्ञ आहात, आपल्यापासून कोणतीही गोष्ट लपवली जाऊ शकत नाही, तरीही आपण विचारल्यामुळे सांगतो. सौराष्ट्र नगरीजवळ एक सुंदर सरोवर आहे. त्या सरोवरातील कमळे नेहमी विकसलेली असतात. त्या सरोवरातील चंद्राच्या तुकड्याप्रमाणे शुभ्र अशा मोत्यांचा घास घेऊन मी मोठ्या तीव्र गतीने आकाशात उडत होतो. उडता उडता साहजिकच पृथ्वीवर पडलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा आपल्या पडण्याचे कारण न समजल्यामुळे मनात विचार करू लागलो, अहो, माझ्यावर हे काय येऊन पडले? आज माझे पतन का झाले? परिपूर्ण कापराप्रमाणे शुभ्र असलेल्या माझ्या शरीराला ही काळिमा कशी आली? अशा प्रकारे आश्चर्यचकित होऊन मी विचार करीत असतानाच त्या तलावातील कमळातून मला अशा प्रकारे शब्दवाणी ऐकू आले, हंसा, उठा, मी तुमच्या पडण्याचे आणि तुमच्या शरीराला काळिमा प्राप्त होण्याचे कारण सांगते. तेव्हा मी उठून सरोवराच्या मध्यभागी गेलो आणि तेथे 5 कमळांनी युक्त अशा एका सुंदर कमलिनीला पाहिले. तिला प्रणिपात करून मी एक प्रदक्षिणा केली आणि आपल्या पतनाचे कारण विचारले. कमलिनी म्हणाली, कलहंसा, तुम्ही आकाशमार्गाने मला ओलांडून गेले. त्या पापामुळे तुम्हाला पृथ्वीवर पडावे लागले. तसेच त्या कारणामुळे तुमच्या शरीराला काळिमा आलेली दिसत आहे. तुम्हाला पडलेले पाहून माझ्या हृदयात दया उत्पन्न झाली आणि जेव्हा मी या मध्य कमळाच्या द्वारे बोलू लागली, त्यावेळी माझ्या मुखातून निघालेल्या सुगंधाला हुंगून 60,000 भुंगे स्वर्गलोकाला प्राप्त झाले आहेत. पक्षीराज, ज्या कारणामुळे मला एवढे वैभव आणि प्रभाव प्राप्त झाला आहे ते सांगते, ऐका. या जन्मापूर्वी 3ऱ्या जन्मामध्ये मी या पृथ्वीवर एका ब्राह्मण कन्येच्या रूपाने जन्म घेतला होता. त्या जन्मी माझे नाव सरोजवदना असे होते. मी गुरुजनांची सेवा करीत नेहमी पतिव्रत्य धर्माचे तत्परतेने पालन करीत असे. एका दिवशीची गोष्ट आहे. मी एका मैनेला शिकवित होते. त्यामुळे पतिसेवेला थोडासा विलंब झाला. त्यामुळे पतिदेव क्रोधित झाले आणि त्यांनी मला शाप दिला, पापिणी, तू मैना हो. मृत्यूनंतर जरी मी मैना झाले तरीही पतिव्रत्य धर्माच्या प्रसादामुळे मला मुनिलोकांच्या घरामध्ये आश्रय मिळाला. कोणत्या तरी एका मुनिकन्येने माझे पालन पोषण केले. ज्यांच्या घरी मी राहत होते ते ब्राह्मण मुनी दररोज सकाळी विभूती योग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गीतेच्या 10व्या अध्यायाचे पाठ करीत असत आणि मी त्या पापहरण करणाऱ्या अध्यायाचे श्रवण करीत असे. विहंगा,
यथासमय मृत्यू झाल्यानंतर मी मैनेचे शरीर सोडून 10व्या अध्यायाच्या महात्म्यामुळे स्वर्गलोकी अप्सरा झाली. माझे नाव पद्मावती झाले आणि मी पद्माची प्रिय मैत्रीण झाले. एके दिवशी विमानात बसून मी आकाशामध्ये विहार करीत होते. त्यावेळी माझी दृष्टी सुंदर कमळांनी शोभायमान झालेल्या या रमणीय सरोवरावर पडली आणि यामध्ये उतरून जशी मी जलक्रीडेला सुरुवात केली तसे दुर्वासा मुनी आले. त्यांनी नग्नावस्थेमध्ये मला पाहिले. त्यांच्या भयाने मी स्वतःच एका कमळिनीचे रूप धारण केले. माझे दोन्ही पाय 2 कमळ झाले. दोन्ही हातांची 2 कमळे झाली आणि उर्वरित अंगासहित माझे मुखही 1 कमळ झाले. अशा प्रकारे मी 5 कमळांनी युक्त झाली. मुनिवर दुर्वासांनी मला पाहिले. त्यांच्या नेत्रातून जणू क्रोधाग्नीच्या ज्वाला निघत होत्या. ते म्हणाले, पापिणी, याच रूपामध्ये तू 100 वर्ष पडून राहा. असा शाप देऊन क्षणातच ते अंतर्ध्यान पावले. कमळिनी होऊन सुद्धा विभूती योग अध्यायाच्या महात्म्याने माझी वाणी नष्ट झाली नाही. मला ओलांडून जाण्याच्या एकमात्र अपराधाने तुम्ही पृथ्वीवर पडला आहात. पृथ्वीराज, पक्षीराज, येथे उभे असलेल्या तुमच्या समक्षच आज माझ्या शापाची निवृत्ती होत आहे. मी शापमुक्त होत आहे, कारण आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्याचे मी गायन करते त्या उत्तम अध्यायाचे तुम्हीही श्रवण करा. त्याचे श्रवण केल्यामुळे तुम्हीही आजच मुक्त होऊन जाल. असे सांगून त्या कमळिनीचे स्पष्ट आणि मधुर वाणीने 10व्या अध्यायाचे पठन केले आणि ती मुक्त झाली. ते ऐकल्यानंतर तिने दिलेले हे उत्तम कमळ आणून मी आपणाला अर्पण केले आहे. एवढी गोष्ट सांगून त्या पक्षाने आपल्या शरीराचा त्याग केला. ही एक अद्भुत अशी घटना घडली. तोच पक्षी आज गीतेच्या 10व्या अध्यायाच्या प्रभावाने ब्राह्मण कुलात उत्पन्न झाला आहे. जन्मापासून अभ्यास असल्यामुळे बाल्यावस्थेतच त्याच्या मुखातून नेहमी गीतेच्या 10व्या अध्यायाचा उच्चार होत असतो. 10व्या अध्यायाच्या अर्थाच्या चिंतनाचा असा परिणाम झाला आहे की सर्व भूत मात्रामध्ये स्थित शंखचक्र गदाधारी भगवान विष्णूचे नेहमी दर्शन करीत असतो. याची प्रेमभरीत दृष्टी जेव्हा कोणत्या देहधारीच्या शरीरावर पडते तेव्हा तो दारुड्या असो आणि ब्रह्महत्यारा ही काना असो मुक्त होतो. तसेच पूर्वजन्मी अभ्यास केल्यामुळे 10व्या अध्यायाच्या महात्म्याने याला दुर्लभ तत्त्वज्ञान प्राप्त आहे. तसेच याने जीवनमुक्तीही प्राप्त करून घेतली आहे. जेव्हा रस्त्याने चालू लागतो तेव्हा मी याला हाताचा आधार देऊन असतो. दृढरीतीने हे सर्व गीतेच्या 10व्या अध्यायाचे महात्म्य आहे. पार्वती, अशा प्रकारे मी जी पापनाशिनी कथा सांगितली आहे तीच येथे तुम्हालाही सांगितली आहे. नर असो वा नारी किंवा कोणी का असो ना, ह्या 10व्या अध्यायाच्या श्रवणाने त्याला सर्व आश्रमांचे पालन करण्याचे फळ प्राप्त होते. धन्यवाद.